आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. यालाच आपण अल्टरनेटिव्ह वर्ड्स असे सुद्धा म्हणतो, म्हणजे पर्यायवाची शब्द असे सुद्धा म्हणतो. तर हे जे सिनोनिम्स आहे यामध्ये आपण इंग्लिश सिनोनिम्स घेतले आहे. म्हणजे इंग्लिश शब्दाला इंग्लिश मधूनच दुसरा कोणता समानार्थी शब्द आहे, दुसरे कोणकोणते त्याला समानार्थी शब्द आहेत, म्हणजे अल्टरनेटिव्ह वर्ड्स आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण की कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये आपल्याला हा व्हिडिओ 5 ते 6 मार्क नक्कीच मिळवून देईल. चला तर मग आपण या ठिकाणी सुरुवात करू. बघा, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. पहिला बघा, ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे कुवत. आता या या शब्दाला बघा, कॅपॅसिटी, पॉवर, स्किल, इफिशियन्सी आहे की नाही. कॅपॅसिटी म्हणजे सुद्धा कुवतच, पॉवर म्हणजे क्षमता, स्किल, इफिशियन्सी या सर्व शब्दासाठी ॲबिलिटी हा एक समानार्थी शब्द आहे, म्हणजे सिनोनिम्स आहे, किंवा ॲबिलिटीचे सिनोनिम्स हे सर्व शब्द आहेत. हे टोटल वर्ड्स आहेत. त्यानंतर बघा, ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे जे नॉर्मल नाही ते काय आहे, ॲबनॉर्मल, ज्याला आपण विकृत असे म्हणतो. तर ॲबनॉर्मल साठी कोणकोणते वर्ड्स आहेत, इरेग्युलर आहे की, म्हणजे जे रेग्युलर नाही ते इरेग्युलर, इसेंट्रिक आहे, पेक्युलियर आहे की नाही. हे जे शब्द आहेत हे कोणाचे सिनोनिम्स आहेत, ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे विकृत. त्यानंतर बघा, ॲबंडन. ॲबंडन म्हणजे सोडून देणे. ॲबंडन म्हणजे काय, सोडून देणे. त्यासाठी कोणकोणते सिनोनिम्स आहेत, क्विट आहे की नाही. क्विट म्हणजे सुद्धा सोडणे, ड्रॉप म्हणजे सोडणे, लिव्ह म्हणजे सोडणे, फोरसेक म्हणजे सुद्धा सोडणे आहे की नाही. तर ॲबंडन साठी हे जे आहेत हे सिनोनिम्स आहेत. त्यानंतर बघा, ॲबोर. ॲबोर म्हणजे तिरस्कार करणे. त्यासाठी कोणकोणते आहे, हेट. हेट म्हणजे सुद्धा तिरस्कार करणे. डिसअप्रूव्ह म्हणजे सुद्धा काय करणे, तिरस्कार करणे. आणि डिप्रिशिएट म्हणजे काय, तिरस्कार करणे. बघा, त्यानंतर बघा, ॲबोर्ड. आता बघा, हा शब्द आपल्याला बऱ्यापैकी माहित नाही. बघा, ॲबोर्ड. ॲबोर्ड म्हणजे निवासस्थान. आता यासाठी आपण होम आपल्याला माहिती आहे. होम म्हणजे घर, हाऊस म्हणजे घर, ड्वेलिंग प्लेस म्हणजे राहण्याचे ठिकाण. या सर्वांसाठी ॲबोर्ड म्हणजे निवासस्थान काय आहे, सिनोनिम्स आहे. आता अबसेंटचा सिनोनिम्स काय काय आहेत बरं. अबसेन्स म्हणजे गैरहजर आहे की नाही. म्हणजे गैरहजर किंवा त्याची कमी असणे किंवा त्याचा अभाव असणे आहे की नाही. त्यासाठी कोणते, लॅक आहे, LACK, लॅक म्हणजे चा अभाव असणे किंवा लॅक ऑफ म्हणतो आपण आहे की नाही. नॉन अटेंडन्स म्हणजे ज्याची उपस्थिती नाही तो नॉन अटेंडन्स म्हणजे अनुपस्थित आहे की नाही. त्यानंतर पहा, अबसेंटी म्हणजे सुद्धा अनुपस्थिती किंवा गैरहजेरी. आणि डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आहे की नाही. एखाद्या गोष्टीची काय असणे, कमतरता असणे, त्याला आपण काय म्हणतो, डिफिशियन्सी आहे की नाही. तर हे जे आहे टोटल वर्ड्स हे कोणाचे सिनोनिम्स आहेत, अबसेन्स म्हणजे गैरहजर असणे आहे की नाही, म्हणजे नसणे किंवा कमी असणे. ॲब्रिव्हिएट. ॲब्रिव्हिएट म्हणजे संक्षिप्त, त्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो आहे की नाही, त्याचा शॉर्ट फॉर्म. तर ॲब्रिव्हिएट साठी कोणकोणते हे आहे वर्ड्स आहेत सिनोनिम्स म्हणून. बघा, रिड्यूस म्हणजे कमी करणे किंवा त्याला कमी करणे, शॉर्ट करणे. कट डाऊन आहे की नाही, कट करणे म्हणजे त्याला कापणे, कमी बनवणे. कॉम्प्रेस म्हणजे त्याला कमी बनवणे आहे की नाही, जास्त असले त्याला कमी करणे आहे की नाही. शॉर्टन म्हणजे सुद्धा काय करणे, त्याला कमी करणे म्हणजे त्याला रिड्यूस करणे. कंडेन्स म्हणजे सुद्धा काय करणे, रिड्यूस करणे म्हणजे कमी करणे. हे जे सर्व शब्द आहेत आहे की नाही, संक्षिप्त ॲब्रिव्हिएटचे काय आहेत, हे सिनोनिम्स आहेत आहे की. त्यानंतर बघा, हे परीक्षेत विचारतात बघा, ॲब्रिव्हिएट साठी यापैकी एखादा वर्ड त्यामध्ये टाकतात आणि 4 पर्याय असतात आणि त्या पर्यायापैकी आपल्याला एक निवडायचा असतो. तर याच्यामध्ये काय आहे, आपण या ठिकाणी अंदाजी टोला मारू शकत नाही, कारण की आपल्याला फिक्स माहिती असल्याशिवाय, फिक्स त्या वर्डचं मिनिंग माहीत असल्याशिवाय आपण त्याचा ऑप्शन निवडू शकत नाही. हा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. म्हणून हे आपल्याला जसे तसे पाठ करावे लागतात, ध्यानात ठेवावे लागतात. ऍसेस. आपण म्हणत नाही का, ऍसेस, इंटरनेट ऍसेस म्हणजे आपल्या याला कम्प्युटरला इंटरनेटचं काय आहे, ऍसेस आहे म्हणजे प्रवेश आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरनेट आहे की नाही, किंवा इंटरनेट त्यामध्ये प्रवेश केला. बघा, ऍसेस म्हणजे प्रवेश किंवा त्यामध्ये असणे. आता पहा, एंट्री. साठी काय, एंट्री आपल्याला माहिती आहे, एंट्री म्हणजे प्रवेश करणे किंवा येणे. एंट्रन्स म्हणजे प्रवेश आहे की नाही. ऍडमिशन तेच आहे. इंग्रेस तेच आहे. अप्रोच. या सर्व शब्द या ऍसेसचे काय आहे, सिनोनिम्स आहे. त्यानंतर बघा, ऍक्सिडेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, ऍक्सिडेंट म्हणजे अपघात, म्हणजे अचानक घडलेली गोष्ट आहे की नाही, ऍक्सिडेंट, अपघात. अँड अनएक्सपेक्टेड इव्हेंट. म्हणजे असा इव्हेंट म्हणजे अशी घटना की जी एक्सपेक्टेड नव्हती, म्हणजे आपल्याला अपेक्षित नव्हती, म्हणजे ती अचानक झालेली आहे, म्हणजे पूर्व सूचना न देता ती झालेली आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सिडेंट आहे की नाही. हे तुम्ही शब्द बघा आणि हे जसे तसे पाठ करा. अमिशाप.
हा सुद्धा त्याला काय आहे, एक सिनोनिम्स आहे. मिशॅप म्हणजे सुद्धा काय, ऍक्सिडेंट. कोइन्सिडेंट म्हणजे सुद्धा ऍक्सिडेंट आणि मिसफॉर्च्यून म्हणजे सुद्धा ऍक्सिडेंट आहे की नाही. हे सगळे ऍक्सिडेंटचे काय आहे, सिनोनिम्स आहे, म्हणजे मिळते जुळते समानार्थाचे आहेत आहे की नाही. त्यानंतर पहा अकम्प्लिश. अकम्प्लिश म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट काय करणे, साध्य करणे आहे की नाही, मिळवणे आहे की नाही. मग त्यासाठी कोणतं आहे, अचिव्ह. अचिव्ह म्हणजे काय, मिळवणे. एखादं काय आपलं गोल असतं की नाही, गोल म्हणजे ध्येय असतं आपलं, ते काय करतो आपण, अचिव्ह करतो म्हणजे मिळवतो. फुलफिल करणे म्हणजे ते फुलफिल करणे म्हणजे ते सुद्धा परिपूर्ण करणे किंवा मिळवणे. एक्सक्यूट आहे, हे सुद्धा तोच, याचा सुद्धा अर्थ तोच आहे. आणि कम्प्लीट म्हणजे परिपूर्ण करणे. हे सगळे मिळत्या जुळत्या समानार्थी शब्द आहेत कोणाचे, अकम्प्लिश सिनोनिम्स आहे की नाही. अॅक्युरेट म्हणजे अचूक. अॅक्युरेट म्हणजे काय, अचूक म्हणजे एक्झॅक्ट आहे की नाही, म्हणजे ज्यामध्ये चूक नाही आहे की नाही. त्यासाठी काय, एक्झॅक्ट म्हणजे तंतोतंत. करेक्ट म्हणजे बरोबर आहे की नाही. प्रिसाईज म्हणजे बरोबर आहे की नाही. राईट म्हणजे बरोबर. एअरलेस आहे की नाही. एअरलेस म्हणजे ज्याच्यामध्ये एअर नाही, सॉरी एअर म्हणजे एरर. एररलेस, एरर म्हणजे ज्याच्यामध्ये त्रुटी नाही आहे की नाही. एरर म्हणजे काय, त्रुटी. एररलेस म्हणजे ज्यामध्ये त्रुटी नाही असं ते काय आहे, अॅक्युरेट आहे की नाही. शुअर आहे म्हणजे खात्रीचा आहे. परफेक्ट म्हणजे परिपूर्ण आहे. हे जे शब्द आहे, हे जे वर्ड्स आहे की नाही, हे काय आहे, अॅक्युरेटचे सिनोनिम्स. त्यानंतर बघा ॲक्नॉलेज. ॲक्नॉलेज म्हणजे मान्यता असणे किंवा त्याला परवानगी असणे किंवा सहमती असणे आहे की नाही. तर ॲक्नॉलेज साठी बघा कोणकोणते हा शब्द विचारला जातो बऱ्याच परीक्षेमध्ये. ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टन्स असणे, त्याला ग्रँट असणे, त्याला परवानगी असणे. ॲलो, त्याला आपण ॲलो करतो आहे की त्याला परमिशन देतो. परमिशन सुद्धा याचा एक सिनोनिम होऊ शकतो. ऍडमिट असणे आहे की नाही. ऍडमिट करणे म्हणजे त्याला ऍडमिट म्हणजे आपण त्याला आपली परवानगी असणे आहे की नाही. तर हे जे आहेत हे सर्व काय आहेत. इथे बघा ॲक्वायर. ॲक्वायर म्हणजे मिळवणे. ॲक्वायर, ACQUIRE, ॲक्वायर. ॲक्वायर म्हणजे मिळवणे. ॲक्वायर साठी सिनोनिम्स कोणते आहे, गेट आहे, गेट म्हणजे मिळवणे. ऑप्टेन म्हणजे मिळवणे. सिक्युअर आहे, अर्न आहे की नाही, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे किंवा कमवायची आहे की नाही, त्यासाठी हे सिनोनिम्स आहेत. नेक्स्ट पहा ऍक्शन. ऍक्शन म्हणजे कृती करणे आहे ना. ऍक्शन साठी काय आहे, मग ऍक्ट आहे. ऍक्ट म्हणजे कृती करणे. डीड आहे. बॅटल आहे. बॅटल म्हणजे युद्ध, परंतु त्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, ऍक्शन करतो नाही, म्हणून त्या ठिकाणी बॅटल हा शब्द घेतला असावा. मुवमेंट आहे. मुवमेंट म्हणजे चळवळ आहे, ऍक्टिव्हिटी आहे. तर हे काय झाले सगळे ऍक्शनचे सिनोनिम्स आहे की नाही. बघा ऍड, आता आपल्याला माहिती आहे ADD ऍड. ADD ऍड म्हणजे मिळवणे आहे. फक्त एडी असेल तर एडी म्हणजे ऍड म्हणजे जाहिरात आहे की नाही. एडी ऍड जाहिरात आणि ADD ऍड म्हणजे मिळविणे. आता या ठिकाणी पहा मिळवणे आहे की नाही, म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे आहे की नाही, म्हणजे कमावणे. आता या ठिकाणी मिळविणे म्हणजे एकात एक मिळवणे आहे की नाही. दोन गोष्टी एकात एक ऍड करणे, जॉईन करणे, त्याला मिळविणे, जॉईन आहे की नाही. अटॅच, कनेक्ट, इन्क्लूड, गेट टुगेदर आणि सम. आपल्याला माहिती SVM, सम म्हणजे काय करणे, मिळवणे, बेरीज करणे आहे की नाही. तर हे ऍडचे हे सगळे काय आहेत, सिनोनिम्स आहेत. त्यानंतर बघा ऍड इक्वेट. ऍड इक्वेट, ADEQUATE. ऍडिक्वेट म्हणजे पुरेसे आहे की नाही, म्हणजे पुरेशा प्रमाणात असणारे आहे की नाही. म्हणजे आता यासाठी पहा ऍडिक्वेट साठी काय, इनफ आहे. इनफ म्हणजे पुरेसे. सफिशियंट म्हणजे पुरेसे. फुल म्हणजे सुद्धा पूर्ण किंवा पुरेसे. त्यानंतर बघा अडल्ट. अडल्ट म्हणजे प्रौढ, म्हणजे अबोव 18 इयर ओल्ड आहे की नाही. तर अडल्ट साठी अँड ओल्ड मॅन. ओल्ड मॅन म्हणजे म्हातारा माणूस, परंतु म्हातारा नाही तो, 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारा त्याला आपण अँड ओल्ड मॅन म्हणजे वयस्क माणूस असं त्याला म्हणू. ग्रोन अप म्हणजे वाढ झालेला म्हणजे अडल्ट. आणि मॅच्युअर पर्सन म्हणजे सुद्धा अडल्ट. म्हणजे बघा अडल्टचे हे काय आहे, सर्व सिनोनिम्स आहेत. त्यानंतर बघा ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज म्हणजे फायदा. ऍडव्हान्टेज म्हणजे फायदा. आता त्यासाठी कोणती सिनोनिम्स आहे, प्रॉफिट आहे. प्रॉफिट अँड लॉस आपल्याला माहिती आहे. प्रॉफिट म्हणजे फायदा, लॉस म्हणजे तोटा. त्यानंतर गेन आहे. गेन म्हणजे मिळवणे किंवा आपली जी कमाई आहे की नाही, जे आपण मिळवलं कमावलं ते गेन. बेनिफिट आहे. बेनिफिट म्हणजे सुद्धा फायदा. अप्पर हँड सुद्धा फायदा आणि ट्रम्प कार्ड म्हणजे सुद्धा फायदा. फायद्यात असणे आहे की नाही. हे सगळे काय झाले या ऍडव्हान्टेजचे काय झाले, सिनोनिम्स आहे की नाही, म्हणजे समानार्थी शब्द इंग्लिश मधूनच. इंग्लिशचा शब्द इंग्लिश मधून समानार्थी. ऍडव्हर्सिटी म्हणजे अडचण. ऍडव्हर्सिटी म्हणजे काय, अडचण. आता यासाठी कोणकोणते शब्द आहे, डिफिकल्टी आहे म्हणजे अडचण असणे. ट्रबल म्हणजे त्रासदायक गोष्ट असणे किंवा अडचण असणे. बॅड लक म्हणजे काहीतरी आपलं आहे की नाही, आपलं वाईट परिस्थिती असणे, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अडचणच आहे. हार्डशिप आहे. हे सर्व काय आहेत, हे सर्व आहेत
ऍडव्हर्सिटीचे सिनोनिम्स. त्यानंतर बघा अफेअर. अफेअर म्हणजे कामाची बाब आहे की नाही. त्या अफेअर साठी कोणकोणते सिनोनिम्स आहे. वर्क आहे म्हणजे काम, जॉब आहे म्हणजे कामधंदा, बिझनेस आहे, प्रोफेशन आहे, हे सर्व काय आहेत अफेअरचे सिनोनिम्स. त्यानंतर बघा अफेक्शन. अफेक्शन म्हणजे प्रेम. या ठिकाणी अट्रॅक्शन सुद्धा एक शब्द पाहिजे होता आहे की नाही, ते आपण नंतर घेऊ. आता पहा अफेक्शन साठी कोणकोणती आहे. या ठिकाणी लव आहे, फॉन्डनेस आहे, फिलिंग आहे, लाइकिंग आहे, सेंटिमेंट आहे. या ठिकाणी नंतर एखादं अट्रॅक्शन आहे. हे सगळे जे वर्ड्स आहेत हे सगळे वर्ड्स अफेक्शनचे काय आहेत सिनोनिम्स. त्यानंतर बघा अफ्लुएन्स. अफ्लुएन्स म्हणजे विपुलता, म्हणजे पुष्कळ प्रमाणात एखादी गोष्ट असणे किंवा जास्त असणे एखादी गोष्ट. आता प्लेंटी, त्यासाठी कोणता शब्द आहे प्लेंटी. प्लेंटी ऑफ. प्लेंटी म्हणजे पुष्कळ. अबंडन्स म्हणजे सुद्धा पुरेसे, मोठ्या प्रमाणात आहे की. वेल्थ म्हणजे सुद्धा संपत्ती, खूप मोठ्या प्रमाणात असणारी. प्रॉस्पेरिटी आहे, लक्झरी आहे की. त्यानंतर रिचनेस आहे. रिचनेस म्हणजे श्रीमंती, म्हणजे ह्या श्रीमंती आहे म्हणजे काहीतरी त्या माणसाकडे काय आहे, एखाद्या गोष्ट जास्त आहे की. म्हणजे विपुलता आहे एखाद्या गोष्टीची, म्हणजे पैशाची आहे की नाही, धन दौलत आहे की नाही, त्याची काय आहे विपुलता आहे. म्हणजे ॲफ्लुअन्स. मला सांगायचं काय आहे, हे जे नवीन शब्द आहेत हे नवीन शब्द नेमके आपल्याला परीक्षेत विचारतात आणि याचाच अर्थ आपल्याला माहित राहत नाही. मग याचा कमीत कमी अर्थ जरी आपल्याला माहित असला तर आपण त्याचा जो सिनोनिम्स आहे तो ओळखू शकतो. त्या ठिकाणी आपले मार्क्स आपण घेऊ शकतो. त्यानंतर बघा काय ॲग्रेशन. ॲग्रेशन म्हणजे आक्रमकता, ॲग्रेशन आहे की नाही. अटॅक, आपल्याला माहिती आहे अटॅक म्हणजे आक्रमण करणे. व्हायलन्स आहे त्या ठिकाणी, हॉस्टिलिटी आहे. हे सगळे शब्द काय आहे अटॅक, व्हायलन्स, हॉस्टिलिटी हे काय आहे ॲग्रेशनचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. ॲगनी. ॲगनी म्हणजे वेदना. ॲगनी म्हणजे वेदना, यातना, दुःख. म्हणजे यासाठी कोणतं आहे सिनोनिम्स आहे पेन आहे, पेन्स आहे की नाही. अँग्युस आहे, टॉर्टर आहे, डिस्ट्रेस आहे. या ठिकाणी हे सर्व काय आहेत याचे ॲगनीचे सिनोनिम्स. अमेजमेंट. अमेजमेंट म्हणजे विस्मय. अमेजमेंट म्हणजे काय विस्मयकारक, म्हणजे आश्चर्यकारक. अमेजमेंट म्हणजे काय विस्मयकारक किंवा आश्चर्यकारक. मग त्याला कोणकोणते शब्द आहे वंडर आहे, सरप्राईज आहे, मार्वल आहे. वंडर, सरप्राईज, मार्वल या तिघांचा अर्थ हा विस्मयकारक, आश्चर्यकारक आहे असाच होतो आहे नाही. इथे बघा अरेंज. ARRANGE. अरेंज म्हणजे रचना करणे आहे की नाही. आता अरेंजचे सिनोनिम्स कोणते पुट इन ऑर्डर म्हणजे ऑर्डर प्रमाणे ठेवणे, एकामागे ऑर्डर करणे. ॲरे, ऑर्गनाइज हे सर्व काय आहेत अरेंजचे सिनोनिम्स. त्यानंतर नेक्स्ट पहा अराईव्ह. अराईव्ह म्हणजे आगमन होणे किंवा येणे, एखाद्या ठिकाणी येणे त्याचं काय होणे आगमन होणे. त्यासाठी कोणते आहे कम आहे, एंटर आहे, कमअप आहे, रिच आहे. रिच म्हणजे पोहोचणे. रिच वन्स डेस्टिनेशन, एखाद्या ठिकाणी पोहोचणे त्याला काय म्हणतो आपण रिच वन्स डेस्टिनेशन आहे की नाही. म्हणजेच काय अराईव्ह. त्यानंतर पहा असेंबल. असेंबल म्हणजे गोळा करणे. असेंबल म्हणजे काय करणे गोळा करणे, एकत्र करणे आहे की नाही. त्यासाठी कोणते सिनोनिम्स आहे कम टुगेदर एकत्र येणे, गेट टुगेदर आहे, गॅदर आहे, मीट आहे, कलेक्ट आहे. हे सर्व काय आहे असेंबलचे सिनोनिम्स लक्षात. त्यानंतर पहा अटेंड. अटेंड म्हणजे एखादा कार्यक्रम काय करणे अटेंड करणे आहे की नाही. म्हणजे साध्य करणे, मिळवणे, जाणे, हजेरी लावणे आहे की नाही, उपस्थित राहणे. या अटेंड साठी कोणकोणती सिनोनिम्स आहे पहा अचीव आहे की नाही, अचीव करणे, अकम्प्लिश, रीच म्हणजे पोहोचणे, ऑब्टेन म्हणजे मिळवणे, गेन म्हणजे पण मिळवणे, अर्न म्हणजे कमवणे आहे की नाही. हे जे शब्द आहेत हे काय आहेत अटेंडचे सिनोनिम्स. त्यानंतर बघा ऑफुल म्हणजे भयानक. ऑफुल म्हणजे भयानक, म्हणजे टेरिबल. टेरिबल म्हणजे सुद्धा भयानक किंवा त्रासदायक. व्हेरी अनप्लिझंट म्हणजे खूपच अनअपेक्षित आहे की नाही. म्हणजे अनप्लिझंट म्हणजे जे आनंददायी नाही ते आहे की नाही, म्हणजे खूपच दुःखद किंवा भयानक असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे ड्रेडफुल, नेस्टी. हे जे शब्द आहेत हे जे वर्ड्स आहेत हे काय आहे सर्व ऑफुलचे सिनोनिम्स. त्यानंतर आहे बॅगर म्हणजे काय करणे बेजार करणे. आता त्यानंतर यासाठी कोणकोणते सिनोनिम्स आहेत हरास, बॉदर, ट्रबल, बग, मिथर, हॅसल. हे काय झाले सर्व बॅगरचे सिनोनिम्स. त्यानंतर पहा बेन. बेन म्हणजे शाप देणे किंवा दुःख देणे असं त्याचा अर्थ होतो आहे की नाही. बेन साठी कोणते आहेत मग टॉर्चर आहे, डिस्ट्रक्शन आहे,
स्कॉर्च आहे, पेन आहे, डिस्ट्रेस आहे, हे जे सर्व वर्ड्स आहेत हे कोणाचे सिनोनिम्स आहे? बेन. बेन म्हणजे शाप, आहे की नाही? त्यानंतर बघा बार्ड. बार्ड म्हणजे कवी किंवा गायक, या दोघांसाठी बार्ड हा शब्द वापरतात. बार्ड, PARD, बार्ड. आता बार्ड साठी कोणते आहेत? पोएट आहे, सिंगर आहे, मेकर आहे, म्हणजे हे आर्टिस्ट आहेत, आहे की नाही? आर्टिस्ट, कॉन्टेंट क्रिएटर, पोएट, सिंगर, मेकर, लिरिसिस्ट, रायमर, आहे की नाही? हे जे सर्व आहे की नाही, हे काय आहे? सर्व बार्डचे काय आहे? सिनोनिम्स आहे. त्यानंतर बेक, BECK, बेक. बेक म्हणजे झरा, BECK, बेक म्हणजे झरा. झरा किंवा लहान ओढा, आहे की नाही? त्याला आपण काय म्हणतो? ब्रुक. ब्रुक म्हणजे पण झरा. क्रीक आहे, त्याला स्ट्रीम म्हणजे प्रवाह, रील, रील, आहे की नाही? किंवा ट्रिब्युटरी, आहे की नाही? या सर्वांसाठी कोणतं सिनोनिम्स आहे? बेक. हे बेकचे काय आहे? सिनोनिम्स आहेत. त्यानंतर बघा बेकॉन. बेकॉन म्हणजे खुणावणे, आहे की नाही? बेकॉन म्हणजे खुणावणे किंवा इशारा करणे, आपण ज्याला असं म्हणतो. बेकॉन, खुणावणे, त्याला आपण काय म्हणतो? एखाद्या गोष्टीकडे आपण इशारा करणे, त्याला आपण काय म्हणू शकतो? सिग्नल, आहे की नाही? सिग्नल देणे. वेव आहे, गेस्चर आहे, मोशन आहे, नॉड आहे, कॉल आहे. कॉल म्हणजे बोलवणे, खून करून एखाद्या वेळेस त्याला बोलवणे, आहे की नाही? इशारा करून बोलवणे. हे जे सर्व वर्ड्स आहेत, कॉल, नॉड, मोशन, गेस्चर, वेव, सिग्नल, हे सर्व काय आहेत? बेकॉनचे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. त्यानंतर पहा बिगिन. बिगिन म्हणजे सुरुवात करणे, एखाद्या कामाची काय करणे? सुरुवात करणे, आरंभ करणे. आता बिगिन साठी कोणती सिनोनिम्स आहे? स्टार्ट आहे, स्टार्टअप आहे, सेट अबाउट आहे, लॉन्च आहे, इनिशिएट आहे. हे सर्व काय आहे? बिगिनचे काय आहे? सिनोनिम्स. त्यानंतर पहा बेली. बेली म्हणजे पोट. आता या बेली, बेली माहित असेल आपल्याला, तर बेली म्हणजे पोट. या बेलीसाठी कोणते सिनोनिम्स आहे? स्टमक आहे आणि ऍबडॉमेन. ऍबडॉमेन, स्टमक, त्याला आपण उदर असे म्हणतो. स्टमक म्हणजे पोट, आहे की नाही? बेली म्हणजे पोट. हे सर्व शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर बाइंड. बाइंड म्हणजे बांधणे, एखाद्या गोष्टीने एखादी गोष्ट बांधणे. म्हणजे टाय म्हणजे घट्ट बांधणे, टाय अप, आहे ना? होल्ड टुगेदर, एकत्र होल्ड करून ठेवणे. स्टिक, स्टिक म्हणजे चिटकवणे, आहे की नाही? तर हे जे शब्द आहेत हे काय आहे? बाइंडचे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बरेच सिनोनिम्स त्या ठिकाणी बघितले, जे परीक्षेला आपल्याला खूप कामी पडतील. याचा पार्ट 2, पार्ट 3 असे जेवढे काही सिनोनिम्स असतील भरपूर, जेवढे करण्याचा आपण प्रयत्न करू. तर हे जे सिनोनिम्स होते, इंग्लिश टू इंग्लिश, आहे की नाही? इंग्लिश शब्द आणि त्याचे इंग्लिश म्हणूनच सिनोनिम्स, तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.